चला मित्रांनो, आलं मामाचं घर. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय तुमचे आवडते महाराष्ट्राचे आवडते कलाकार शिरपतराव मामा यांच्या घरी. तर बघूया, मामाला माहीत नाही बरं का आपण घरी आलोय ते. राम राम. राम 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 राम. या कुठले पाहुणे? व्हिडिओ नाही चालू आहे आपला, हा? व्हिडिओ नाही चालू आपला. हा. आज बरेच प्रेक्षकांची अशी इच्छा होती का बाबूरावचा व्हिडिओ बनवला, तर शिरपतरावचा पण बनवायचा आहे आपल्याला. अच्छा, म्हणून आपण आज व्हिडिओ बनवण्यासाठी आलोय. आज आपली शूटिंग वगैरे काही नाही नाहीये, आज फक्त माहिती घ्यायची बस श्रीपतरावाची. फक्त माहिती घ्यायची लोकांना, आपलं घर दाखवायचं, सगळं काही दाखवायचं, आपल्या घरची इकडचे आपले चिल्ले पाल्ले सगळे सगळे सगळं दाखवायचं आपलं. हे आपलं घर आहे, आपलं निवासस्थान आहे. हे बघा मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी, ह्या तुमचे आवडते कलाकार शिरपतराव यांचं ओरिजिनल नाव आहे रोहिदास लेकर. हे यांचं प्रॉपर गाव डुबेरवाडीपासून साधारणतः 2-1 किलोमीटरवरती अण्णाचा मळा म्हणून यांचा ॲड्रेस आहे. आणि मळ्याच्या वस्तीला मामा राहतात. आणि मामा एक उत्कृष्ट असे शेतकरी आहे. त्यांच्याकडं पहिले गाई वगैरे होतात, त्यांनी गाई वगैरे आता नाही राहिल्या त्यांच्याकडं, पण पहिले सगळे होते, गाय होती, बैल होते, सगळे होते. आता ट्रॅक्टर वगैरे सगळे अवजार आले, त्याच्यामुळं त्यांना ती आवश्यकता काही पडत नाही. आणि हे बघू शकता तुम्ही, मामांचे घरचे सगळे, हे मामाच्या आमच्या चाळे. या मामांच्या सुनबाई आहे. नमस्कार वहिनी. आणि हे बघा, हे असं कांद्याचं काम चालू आहे त्यांचं. आणि हे बघा आमच्या मामी इकडे तोंड करावं, तर असं तोंड बांधून इकडे. हा व्हिडिओ माहितीच व्हिडिओ चालू आहे आपला, याचा व्हिडिओ नाही चालू. हा इकडे जवळ आहे. या आमच्या मामी आहे. मामी तोंड दाखवा ना तुम्ही तिकडं. हे बघा, या लेकर मामाच्या मंडळी, यांचं सगळं शेती, मामा शूटिंगला असल्यानंतर शेतीचं काम त्यांचा मुलगा, त्यांची सूनबाई आणि त्यांची मंडळी, असे घरचे माणसं काम बघत राहतात. आणि हे बघू शकता तुम्ही, त्यांचा मुलगा, लेकर मामाचा मुलगा लाजू राहिला तो. माहितीचा व्हिडिओ ग बस. मित्रांनो, हे बघा, हा लेकर मामाचा मुलगा आहे, संतोष नाव आहे त्याचं. आणि हा उत्कृष्ट एकदम टॅलेंटेड, मी त्याला इंजिनियरच म्हणतो मापातला आहे, कारण तिने शेतीला जोडधंदा म्हणून, हे बघू शकता, हे पंचरचं पण काम करतो. त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही, अशा गाड्या येतात, मळ्यात येतात. लोक म्हणतात का असं दुकान पाहिजे, तसं दुकान पाहिजे, मला यालाच गाळा पाहिजे, त्यालाच गाळा पाहिजे, अशीच जागा पाहिजे, तशीच जागा पाहिजे. असं काही नाही. ज्या माणसाला काम करायचंय तो काम कुठेही करू शकतो आणि उपाशी कधीच मरू शकत नाही. याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे आमचे संतोष भाऊ आहे. कारण ते बघू शकता, बाकीच्या गोष्टी ते बघा, या असं लसूण वगैरे, हा लसूण आपल्याला घरी नेण्यासाठी ठेवलेला आहे. मामा आम्हाला देत राहतात काही हे असे कांदे वगैरे. आणि शेतकरी म्हटल्यानंतर कसं राहतं माहिती आहे का, हे बघा, हे आमचे अमोल भाऊ आहे, आमचे शेजारी, यांचे शेजारी आहे. यांची पण आम्हाला मदत होत राहते, कधी कॅमेरा वगैरे काही पकडण्यासाठी हेल्प करत राहतात. त्याबद्दल यांचे सर्व महाराष्ट्राच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. आणि कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, याच्यात आहे ना, हे बघा तुम्हाला सांगतो, या इंजिनियरचं काय काय जुगाड केलं आहे तुम्हाला सांगतो. हे बघा, हे बघा, चोपाळा जवळ होते, हा चोपाळा आहे मित्रांनो. लोक काय म्हणतात माहिती आहे का, मला बनवून घ्यायचं चोपाळा, एवढ्या हजाराचा आहे, तेवढ्या हजाराचा आहे. आपले शेतकरी जुगाड लावून काय करायचं
ह्या असल्या गोष्टी तुम्हाला कुठंच भेटणार नाही. एक शेतकऱ्याची इथंच भेटतील अशा गोष्टी. हे बघा ना तुम्ही मित्रांनो, ही जी वायर होती, ही वायर कसली तरी रॉ पडलेली वायर होती आणि त्याचंच त्यांनी ते डबल टिबल लावून आणि मस्त एक चोपडा केलेला आहे. तुम्ही तो अनेक व्हिडिओमध्ये बघितला असेल. तर आता आपण मामाशी गप्पा मारूया. मामा, हं. जेवण वगैरे झालं का? हा जेवण झालं. काय खाल्लं? काय नाही आपलं साधं पोळी भाजी. पोळी भाजी खाल्ली का? आता श्रावण लागल आता. हा काही उपास बिपास धरतं की नाही देवाचं? नाही धरतो, फक्त एखादा धरतो. हा. एखादा धरतो, परत आपली महाशिवरात्र धरतो. अच्छा अच्छा, म्हणजे जे मेन राहते ते माझ्यासारखी. हा गोकुळाष्टमी असे कामचे नाही. हा, कायमचे निभावचं. तर मामा, तुम्हाला असं विचारायचं आहे मला का तुम्ही जे कलाकार म्हणून जी तुम्हाला जी आवड आहे ही कधीपासून होती? मला कलेची आवड म्हणजे वयाच्या 10 वर्षापासून. अरे बापरे, म्हणजे शाळेच्या लाईफ पासूनच तुम्हाला ती आवड म्हणजे होती? शाळा मी कमी शिकलो, म्हणजे जवळ नाही शिकलो म्हणलं तरी चालेल. दुपारपर्यंत? हा शाळा दुपार पोहत समजा. अच्छा, म्हणजे तुम्हाला सांगतो, मामाचे व्हिडिओ म्हणत्या काय शाळा मी दुपारपर्यंत शिकलो. हे आज त्यांनी कबूल केलंय. मी फक्त शाळेमध्ये कपडे भेटतो सर गेलो, मला 2-3 महिन्यात कपडे भेटलो तसं मी घरी पळालो, तर परत शाळेतच गेलो नाही. पळायला का बरं होते? नाही आता तेव्हा घरचे पाठत नव्हतं. कमाल सरने मारलं होतं म्हणून नाही पळाले? नाही नाही तेव्हा गायवाळा माणूस नव्हतं कुणी, मला गायवाळा ड्युटी दिली ती करते. तुमच्या गाय होते का? एक खाकी पॅन्ट आणि एक शर्ट भेटला होता मला फक्त तेवढ्या शाळेतून. तरी मी फारसं भरलं तुला 6 महिने गेला असं, 6 महिन्या पुढे नाही तरी मला लिहिता वाचता सगळं येते. हा ना, वाचता येतं ना तुम्हाला? हो येतं ना. मग हे लिहायचं वाचायचं कसं डायरेक्टली, म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने शिकले? नाही 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 मी पत्रिकावरून अंदाज करतो. हा का? लगीन पत्रिका वाचली का त्याच्या सोप्या नावं राहतात. हा मग त्या नावानुसार आपल्याला ते नावं लिहिता येतात, हा. वाचता येतात असं. हम्म. आणि कलेचं म्हणजे असं समजायचं का मी एक 15 वर्षाचा असेल त्या टाइम मला जागरण गोंधळाचा छंद होता. आणि तुम्ही जागरण गोंधळ पण करता? हा खूप छंद होता. म्हणजे मी जवळजवळ मी 4-5 वर्ष मी फुकाट काम केलं त्यांना. फुकाट येतं जागरण गोंधळ? हा फुकाट काम केलं. फुकाट फक्त मला शिकायचं होतं. पण माझी इतकी जिद्द होती. आज माझी 15 माणसं टीम आहे. अच्छा, काय नाव आहे तुमच्या टीमचं? लेकर मामा जागरण गोंधळ पार्टी. अच्छा, हे बघा मित्रांनो, लेकर मामा जागरण गोंधळ पार्टी यांची पार्टी आहे. 10-15 लोक आहे, मुरळी वगैरे सर्व काही यांचा सेटअप आहे. संबळ वगैरे सगळं काही प्रत्येक वाद्य त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि उत्कृष्ट असे त्यांच्याकडं गायक, उत्कृष्ट असे भजनी मंडळ सगळे त्यांची टीममध्ये आहेत. चांगले लोक. त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर मामा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. आमचा कॉन्टॅक्ट नंबर 9657523675. या नंबरवरती संपर्क करायचा आहे तुम्हाला. जागरण गोंधळासाठी पार्टी हवी असेल तर एकदम उत्कृष्ट दर्जाचं त्यांचं काम आहे. आणि त्यांना खूप ते बिझी राहतात. आणि मामा जागरण गोंधळ करून सुद्धा आपल्याकडे शूटिंगचं काम करतात. एवढी मामाची आजपर्यंत जी ऊर्जा आहे. पुणे, नंदुरबार, मुंबई एवढ्या ठिकाणी प्रत्येक गावात कार्यक्रम करून आलेलो आहे. पण नंदुरबार पोहोच गेलेलो आहे. तर इकडं मुंबईला, गोरेगावला, इकडं तिकडं भरपूर आपले कार्यक्रम चालतात. मागं एक पिक्चर आहे केला आम्ही गोंधळ नावाचा. त्याच्यामध्ये मामाला गोंधळी म्हणून प्रमुख भूमिका बजावण्याची संधी मिळाली. मोठा थिएटरला पिक्चर येतो, अजून काही रिलीज झालेला नाही आहे, होईलच काही दिवसात. 12 सप्टेंबरला पिक्चर. तुम्ही मग ह्या क्षेत्रामध्ये पहिले जागरण गोंधळात घुसले बरोबर? हो. त्याच्यानंतर पुढं काय झालं? मी नाटकं केले 2-3 थिएटरचे? नाही आपले असे पहिले असे गाव नाटकं राहायचे, गावात नाटक करायचे. अच्छा, तमाशा टाईप. हो ते नाटकं केले. त्याच्यानंतर एक दिवस असं मी सिन्नरवरून घरी येताना एक मनीषा कराडबाई, अच्छा. हा तिचं युट्यूबमध्ये नाव पार्वती, मधुकर कुठेकडे ती बसली माझ्या गाडीत. तर तिचं माझं मामाचं नाते मला म्हणतो, मामा तुम्ही काय करते? म्हणलो काय नाही आता. ते म्हणे येसे का आम्हा का कामाला? म्हणलो कशाला? म्हणे आम्ही असे रील बनवतो. म्हणलो येईन मी. मग मी तिच्याकडे जावं लागलो. तिच्याकडे जाता मग थोडं मी हुशार झालो. तिच्यात कसं उभं राहायचं कॅमेरा पुढं, काय बोलायचं, ओव्हरलॅप करायचं नाही, ते सगळं माहिती. मग तिथं त्याच्यानंतर नाना देवरे येऊ लागला तिथं. मग नाना देवरे मी खूप दिवस काम केलं.
त्यानं का खूप काम केलं. त्याच्यानंतर मग म्हणजे पहिल्या चॅनलला तुम्ही नानाचं काम केलं? हा मनीषाचा. मनीषा? हा मनीषा चॅनल आहे का? हो, आता नाही परंतु होता. अच्छा अच्छा. मग त्या दोन्हीच्या चॅनल आम्ही खूप काम केलं. त्याच्यानंतर मग दामन आमचे व्हिडिओ चालला. मग मधुकर कुठे आला. मधुकर कुठे आला नंतर त्याच्या मागून बाबाजी बोडके आले. अच्छा अच्छा. बाबाजी बोडके आले. खूप चॅनल वाले येऊन गेले. मग मागून आपला तो सकरा झाले. अच्छा. त्याच्यानंतर रवी नेरकर आले. त्याच्यानंतर मग खूप आता समजा तुमची चॅनल होती, तुम्ही आले, अमोल सर आले, आता नगरवाले सुद्धा येतात. असं समजायचं का मित्रांनो, कमीत कमी मामाने 15 ते 20 चॅनलला काम करून अख्खा महाराष्ट्र गाजवलेला आहे. अशी मामाची कीर्त आहे का जी अशी कोणत्या जिल्ह्यात नाही, कोणत्या तालुक्यात नाही, कोणत्या गावात नाही. मामा प्रत्येक ठिकाणी पोहोचलेले, वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून, जागरणाच्या माध्यमातून, त्यांच्या लाईफच्या ज्या कीर्ती आहेत त्या कीर्तीच्या माध्यमातून ते पोचलेले महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात. आणि मग मामा तिथून तुमची सुरुवात झाली, बरोबर आहे का नाही? मला मी छंद जो धरला मी तो छंदच करतो पुरा. मी 3 रुपये लिटर डिझेल होतो तेव्हापासून मी गाड्या ट्रॅक्टर चालवतो. अच्छा. म्हणजे त्या टायमाला 3 रुपये लिटर डिझेल होतं आणि 25 रुपये लिटर पेट्रोल होतं. त्या टायमाला माग HD गाडी होती. अच्छा. बुलेट सारखी? हा, बुलेट सारखी. त्या टायमाला मोजक्या गावात 1-2च गाड्या होत्या. पण मला छंद होता गाड्यांचा. पण तुम्हाला छंद? हो, गाड्याचा, मोठ्या गाड्याचा, लहान गाड्याचा, ट्रॅक्टरचा हाऊस केली. खूप ट्रॅक्टरमध्ये आपलं नाव झालं. म्हणजे इकडं आडवाडी झालं, खापळाला झालं, आगस्किन झालं, पर आम्ही सापुतार पोत काम केले. सरकारी काम भेटलं मला. हा का? हो, खूप साहेबाचा आपला विश्वास बसला होता. खूप दिवस काम केलं मी. 3 महिन्यामध्ये ट्रॅक्टर नील केला होता. अच्छा. आणि मग ते का बरं बंद केलं तुम्ही काम? नाही तर मग घरची शेती वाढली ना. घरची शेती वाढली ना तर ते मोठे ट्रॅक्टर होते. तो 57-11 ट्रॅक्टर होता. त्याला ताशी 4 लिटर तेल लागायचं. आता ते राहिलं नाही ना. ते ट्रॅक्टर मोठले. आता शेती छोटी झाली, ट्रॅक्टर मोठे झाली, त्याच्यामुळे ते आता चालते नाही शेतकऱ्यांना असं. बरोबर आहे. मग आता तुमची शेती पण छोटी झाली असेल? नाही, शेती आहे आमच्या पोटापुरती शेती. शेती किती तुम्हाला? आम्हाला 10 बिघे 5 एकर. पर पाणी 24 तास पाणी आम्हाला. अच्छा. इथून आपलं एक क्षेत्र आहे तिकडं चांगलं 3-4 किलोमीटर तिकडून आपण पाईपलाईन करून नेले. आपला 25 हाताचा विहिरीचा गाळ्या, 12.5ची आपली मोटर टाकेल. आणि आजही ते आमच्या विहिरीमध्ये 4 मोटरी, पण पाणी ईदभर सुद्धा खाली हालत नाही. ईदभर मोटर चालल्या तरी. जगबुडी धरण आहे आम्हाला खेटून वरून. जगबुडी धरण असं का करता? ते पहिल्यापासूनच. म्हणजे या डोंगराचं नाव ह्या डोंगर त्याला जगबुडी म्हणतात. कोणता? या डोंगराला? हा, इकडं पाठीमागे त्याला जगबुडी म्हणतात. याला जगबुडी म्हणतात का? ती जगबुडीचं धरण म्हणलं सगळी का माहिती. पार मंत्रालय पोहोच सुद्धा माहिती ती जगबुडी धरण. नावाचं एवढं टॉप आहे मित्रांनो. ते माहित होईल नाही तर काय होईल सांगा बरं तुम्ही. आणि त्याच्यात आता तो पाणी थांबत नव्हतं. आता समृद्धीचं काम झालं ना, 3 वर्ष हायवा चालू होती त्याच्यातून माती उपसायला, तरी काही खडक नाही लागला त्याला. अरे बाप. आता जवळजवळ 10-12 परस बंदर खोल झाला आमचा. त्याच्यामुळे आमचा खाली खोल. अरे बाप. त्याच्यामुळे आमचा पाण्याचा प्रश्न हा कायमचा सुटलाय. अरे वा. मग तुम्हाला उन्हाळ्यात वगैरे तुम्हाला कधी पण तुम्ही पिकं पाणी करू शकता? कधी आम्हाला 24 तास पाणी. कोणते पिकं करताय तुम्ही? आता आम्ही कांदे करतो, या टायमाला मका करतो, सोयाबीन करतो, वाटाणा करतो. आता सध्या आपली 1 बिघाभर मिरची लावली. आपली खायची मिरची पहिल्यांदाच लावली का तुम्ही? नाही, लावायचं, थोडी लावायचं. आणि मग का हो मामा, मला एक सांगा, जाऊ तुम्ही आता हे जे काम करताय तुमच्या मग शेती कशी हँडल करता तुम्ही? शेती आपल्या घरचे करतात ना, घरचे माणसं सांभाळून घेतात शेतीचं. आमचा फिटर शेती काम करतो, त्याचं गॅरेजचे पाहून तो करतो ऍडजस्ट. मी करतो मदत ना. मी इकडे काम नसलं का तुम्ही लगेच शेतीमध्ये विडून जाता? कंटिन्यू. आता तुम्ही काहीतरी कामच करीत होता? आता मी कांद्याची गोण्या भरायला चालू करणार होतो. कारण आज आहे ना, अचानक जरा शूटिंगचं कॅन्सल झाल्यामुळे ना, म्हणलो कांदे तरी भरून घेऊ असं. अच्छा, म्हणजे कांदे निवडायचं काम चालू मामी त्यांचं तिकडं. ते कांदे मार्केटला फोन केला होता. त्याला लेवल विचारलं तर लेवल आपल्या मापात आहे, तो भरायला काय अडचण. काय लेवल चालू आहे? लेवल आहे 1200 ते 1500 बोर लेवल आहे चालू. हा का? व्यापाऱ्याला तो एक सागर म्हणून व्यापारी, त्याला फोन केला तर ते म्हणा 1000-1500 लेवल आहे म्हणा. अच्छा अच्छा. आणि का मामा, तुम्हाला मग ही जे बाकी चॅनल वाले झाले समजा, बरोबर आहे की नाही,
मग हे बाबूराव, गजराबाई हे तुम्हाला कधी भेटले? नाही, गाजराबाई मला लवकर भेटली. अच्छा. गाजराबाई ना, हं. गाजराबाईला कोणी घेत नव्हतं. अच्छा. मी माझी स्वतःशी परत गाजराबाईला घ्यायची. मधुकर कुठे शूटिंग चालू होती आमच्या मळ्यात. हं. तर गाजराबाई तिचं हॉटेल होतं त्या टायमाला, माहिती हिंमत वाणी विचारायची का तू हे काम करशील का. पण मी अच्छा. मध्ये मग माणूस टाकला दुसरा. मग हां. ती कबूल झाल्यानंतर ती शूटिंगला आली. शूटिंगला आल्यानंतर तिची व्हिडिओ, तिचा आणि माझा सगळे असे साधे व्हिडिओ नाही राहते, डबल डबल मिनिंगचे. हा. तर मग एकदा मी तिच्या हॉटेलवर जाऊन आम्ही शूटिंग काढली. व्हिडिओ लई व्हायरल झाली. मग तेवढं पुढं गाजराबाईला जे उचललं ना, तर मग गाजराबाई वाटे आहे ना कोणच्या. आणि तुम्हाला गजराबाई बरोबर काम करायला कसं वाटतं? एकदम एकच नंबर. कारण तिचं खूप अनुभव आहे. हबप आहे ती. ज्ञान आहे तिला, पुस्तकी ज्ञान खूप आहे. सगळं ज्ञान आहे. मनीमध्ये तर कोणी हातात धरू शकत नाही मामा. ते आमचं कसं सांध्याला सांधा बसतो. आमची जी खेडीची पद्धत बोलण्याची ना, सांध्याला सांधा बसतो. आणि तिला हसं येणार नाही, मला हसं येणार नाही, म्हणजे ते आमचं मस्त कार्यक्रम चालतो. आणि आपली वागणी चांगली असल्यामुळे आपल्याकडे कुठली लेडीज येते काम करून जाते, ती काय म्हणणार नाही का शिरपतराववर मी काम करणार नाही, अशी एक लेडीज नाही. कारण आपण कोणतं मन दुःख येत नाही. नाही, बरोबर आहे, बरोबर. हां, शूटिंग पुरते आपण नाते लावतो, पण ते नाते झाल्यानंतर ते आपल्या आया बहिणी येते. त्याच्यामुळं आपल्याकडं कोणती बाया सुद्धा ती हौसानं काम करेल. लेक शिरपतराव म्हणलं का आम्ही लगेच येतो म्हणतात. हे बघा मित्रांनो, आम्ही मामा म्हणतो त्याचं तुम्हाला आम्ही कारण सांगतो का हे आमचे एकदम जवळचे असे मामाचे. आणि मामा नाव त्यांना म्हणजे डायरेक्टली त्यांचा पूर्णपणे अधिकार होतो. आणि माझं खरंच मामा आहे ते आमचे. शिरपतराव जे नाव ठेवले ना, हे मनीषा बाने ठेवले, मनीषा करांना टॅटिंगला. मनीषा मॅडमनी नाव ठेवलं शिरपतराव. आणि मामाचं ना तर तिनं लावली. ती मला मामा म्हणल्यानंतर सगळे चॅनलवाले टोटल पार म्हातारे माणसं मला मामा म्हणतो. मला लाज वाटत. सगळ्यांना मामा म्हणायची सवय लागली. माझं विशेष एक मला माझ्या स्वतःला अभिमान वाटतो का मी अंगठी बहादूर माणूस आहे. शाळा शिकेल नाही, चांगले शिकलेले पोरांना सुद्धा काम भेटत नाही. मी अंगठी बहादूर असून मला चित्रपटामध्ये चान्स भेटला, म्हणजे याच्यापेक्षा भाग्य काय आपलं. हां, त्याचं एकमेव कारण म्हणजे असं आहे मामा का तुमची इच्छाशक्ती, तुमचा नाद, तुमचा छंद, तुमची आवड. एक माझा मित्र आहे सिन्नरचा, नवले म्हणून नाव आहे तिचं. तो युट्यूबमध्ये मला पाहायचा आहे. ते मला झाले का तू कशाला याच्यामध्ये काम करतो, तुला मोठ्या पिक्चरमध्ये घालतो. म्हणलं हा काय खोटं बोलतात. तर खरं तिने मला पिक्चरमध्ये घातलं, मोठाले रोल दिले, ते बी माझी मेन रोल दिली. असं मेन गोंधळी म्हणून ते बी दिले, सावकाराचं गोंधळ पिक्चर मध्ये त्यांनी सावकार म्हणून रोल केलेला आहे. मोठा पिक्चर आहे मित्रांनो, बिग बजेटेड मूवी आहे तो. त्या पिक्चर मध्ये मला पण छोटीशी काम करण्याची संधी भेटली होती. मामानीच मला तिकडे नेलं होतं. तर साईट न बसाय करता मी माझ्या गावातून 2 लग झऱ्यावरून माणसं नेली होती. म्हातारी माणसांची गरज होती. 1851 सालचा पिक्चर काढला तो. आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना, हे व्यक्तिमत्व असं व्यक्तिमत्व आहे का मी पुढं चालू आहे ना, तर बाकीच्यांना कसं बरोबर नेता येईल याची परिपूर्णपणे मामा काळजी घेत राहतात. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, मामानी क्राऊड आर्टिस्टसाठी 2 लाख जऱ्या भरून इथून माणसं नेले होते. आणि त्या माणसामध्ये मला सुद्धा त्यांनी तिकडं नेलं होतं चित्रपटामध्ये का नाही, आपले जे यूट्यूबचे कलाकार आहे सर्व, बाबूराव वगैरे सगळं, बकुळा वगैरे सगळे आम्ही तिथं गेलो. 8-10 दिवस राहिलो. मस्त खूप मजा आनंद घेतला आणि खूप छान वाटलं. मामाचं तिथलं एकदम अतिशय टप लेवलचं काम झालेलं आहे. आता काही येणार आहे काळात तो चित्रपट 12 सप्टेंबरला चित्रपट रिलीज होतोय. तर जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तुम्ही तो चित्रपट बघू शकतात. मित्रांनो, मामा हे पहिल्यांदी मोठ्या पडद्यावरती येणार आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. ते तुमच्यापर्यंत रोजच राहतात. आणि मामा, सध्या आपण जो गावगाड्याला जो व्हिडिओ बनवला, कोणता, तो सासऱ्याचा आणि सुनाचा, तुम्ही तुमच्या सुनबाईचं लग्न लावून देता, हा बरोबर. तर तो व्हिडिओ फार लोकांना आवडला आणि एकदम उत्कृष्ट असे तुम्हाला हे दिली. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, मामाची ॲक्टिंग अशी आहे का मामाला तुम्ही येड्याचा रोल द्या, शहाण्याचा रोल द्या, इमोशनल रोल द्या, कॉमेडी रोल द्या, काही रोल द्या, कोणताही रोल द्या, अजिबात कुठंच ते डगमगत नाही. त्यामुळं मला काम एकदम पटतं, खूप छान वाटतं. आणि आम्हाला बऱ्याच दिवसात असा एक माहितीचा व्हिडिओ बनवायचा होता
का मामाची लाईफ स्टोरी, मामाचं सगळं जीवन कसं आहे, काय आहे, शेती, घरदार या सगळ्या गोष्टी मला घ्यायच्या होत्या. तर मला आहे ना, तुम्हाला सांगू का, मला पैसे श्रीमंती नाही, मला माझी कलेची श्रीमंती मला भारी. कारण कुठे जा मला रात्री एक औषधावाली जाहिरात द्यायची, तर त्यानं माझं एक जणाला नंबर दिला, असं फोन जॉईन केला होता. तर तो कॉन्फरन्स कॉल. हा, तर तो कुठला आहे, ती काय नाव आहे, कानून लय लांबचा आहे तो, ते देवीचं नाव आहे पहा, एक मोठं मोठा देवी. हा, मोठा देवी नाही त्याच्या नाही, दुसरं पार बाहेर आहे, काय कोणार का काहीतरी असं. अच्छा. नाही दुसरं ते देवीचं नाव आहे, तिथून फोन आला होता मला. तर म्हणून आम्हाला जाहिरात द्यायची. म्हणलं तुम्हाला, ते म्हणलं किती खर्च आहे, म्हणलं खर्च 1 रुपया येणार नाही, तुम्ही या, तुमची आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडी थोडी जाहिरात देऊन टाकायचो. आम्हाला काय ते काय देणार देऊन. तर त्यांचा मला रात्रीच फोन आला होता, म्हणा तुमचे आम्ही व्हिडिओ बघतो. म्हणलं तुम्ही या, थोडं मला मजकूर लिहून द्या, त्या औषधाची तुम्हाला जाहिरात मी प्रत्येक चॅनलला देईन. म्हणलं हलक्या, ते आमचा 1 दिवसालाच व्हिडिओ काय गेलं तर 5-50 हजार लोक पाहतात, ते प्रत्येकाला जाहिरात जाणार आहे ना. तर ते म्हणणं हे बिझनेस तुम्ही करा म्हणलं मला नाही शिकावं ना, पण तुमची जाहिरात मी देऊ शकतो. आणि मामा, हे जे तुम्ही जे काम करतात बरोबर, माझ्या चॅनलला काम करतात, इतर लोकांच्या बाकीच्या जे 8-10 चॅनल आहे तुमच्याकडे त्यांच्याकडे तुम्ही काम करतात, तर यातून तुम्हाला काही मानधन मिळतं का? देते मला मानधन देते, आपल्या पोटापुरतं देते. पर डबल मिनिंगचा बादशाह म्हणलं शिरपतराव, प्रत्येक चॅनलमध्ये डबल मिनिंग करायचं म्हणलं का शिरपतराव कसं जायचं. नाही मामा, प्रत्येक गोष्टीचे तुम्ही हे असं काही नाही का तुम्ही फक्त डबल मिनिंगच हे करतात, असं काही नाही. तुम्हाला कुठे टाका, तुम्ही एक हिरा आहे, आणि तो फक्त कोळशाच्या खाणीतच नाही, तुम्हाला कुठेही नेऊन टाका, तिथं तुम्ही चमकणार म्हणजे चमकणार. नाही, आपल्याला कोणताही रोल द्या तुम्ही, मला येड्याचा द्या, शहाण्याचा द्या, कोणताही रोल द्या, मी करतो. नाही आला तरी मी तो प्रयत्न करून पाहतो. हा, प्रयत्नार्थी परमेश्वर याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे शिरपतराव. पण शक्यतो मला ते नगरवाले आहे, त्यांना ते सुद्धा म्हणते डबल मिनिंग म्हणलं, ते मला म्हणतात तुमचं महत्व तुम्हाला नाही, पण आम्हाला नगरमध्ये महत्व आहे का, तुम्ही काय कलाकार आहे, आम्हाला महत्व तिकडे, तुम्हाला तुमचं महत्व कळा ना म्हणून. अजून कसं मला महत्व नाही तर आम्ही तुम्ही एवढं लांबून येतोय का ना म्हणून तुम्हाला. कसं राहतं मामा, आपलं महत्व आहे ना दुसऱ्याला समजलं पाहिजे. बरोबर. आणि आपल्या स्वतःला ते नाही कळत आपल्याला. मला बी स्वतःची माझी जी कला आहे, जेवढी गोष्ट तुम्ही जेवढी गोष्ट माझी स्वतःची ऑब्झर्वेशन करत असाल, तेवढी मी स्वतः मला नाही ओळखू शकत. मी पूर्वी प्रत्येक युट्यूबवर मी फुकट खूप काम केले, पैसे भेटते सुद्धा मला माहिती नव्हतं. हा का? पण त्याच्यानंतर ते माझे व्हिडिओ पडायला लागले, मग ताप एक बोलायला लागले. एक जणांना पहिल्या सुद्धा 200 रुपये दिले, दुसऱ्याला 300 दिले. पहिलं मानधन तुमचं 200 रुपये होतं का? हा, 200 रुपये ते वर्षानंतर. हा, अच्छा. वर्षानंतर त्यापर्यंत उलट त्या कलाकारांना आपल्या घरी खाणं पिणं, माझी गाडी फिरायला राहायची, आणि मला हौस होती ना. एक गोष्ट आता तुम्ही बोलले, एक गोष्ट आठवते मला. हे बघा मित्रांनो, मी इथं शूटिंगला येतो, यांना आम्ही मामा म्हणतो, त्याचं एकदम म्हणजे खरंच आमचे मामा आहे. तुम्हाला सांगतो का, यांच्या घरातून हे बघा, त्यांचं किचन आहे इकडं. आत्ता पण मला जर भूक लागली ना, तर मी जाऊन खाऊ शकतो. एवढा मामाच्या घरांच्या, मामाच्या सगळ्या फॅमिलीचा, मामाचा मुलगा असेल, मामाई असेल, मामाची सून असेल, आणि सगळे तुम्हाला सांगतो एकदम छान माणसं आहे त्यांच्या घरचे सगळे. का कोणीच असं दुजा भाव करत नाही का काहीच नाही. भूक लागली तर कोणी पण, मीच नाही, कोणी असो त्यांच्या घरी, त्यांना एकदम ते घरची वागणूक देतात. त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करणे एवढं मी मोठाने आता शब्दात मी बोलूच शकत नाही. मग आता मुंबईचे लेडीज येतात, कलाकार येतात, पुण्याचे येतात, आपल्या घरचं राहतात, खात्या पितात, मजेशीर, त्यांना काय ते करतात, खात्यात. पण असं नाही, आम्हाला जुदा भाव नाही का, हा सण तो तसा नाही, हा या समज तो समज, मला सगळे समाज सारखेच आहे, आपण माणूस शेवट. पहिलं माणुसकीलाच मामा प्राधान्य देतात, आणि त्यामुळं मामाचा स्वभावाला तोड नाही. आणि हेच मामाचं वागणं तुम्हाला सांगतो. मामा मागे आजारी पडले म्हणजे मामाचा ॲक्सिडेंट झाला होता, डोक्याला प्रचंड मोठा मार लागला होता.
पण मामाचे जे कर्म होते, मामाने आजपर्यंत कोणाचंच वाईट केलं नाही माझ्या डोळ्यासमोर, बरं का मित्रांनो, कोणाचंच वाईट केलं नाही आणि इथून पुढे काही करणार नाही असे मला त्यांच्यावरती ठाम विश्वास आहे. तर तुम्हाला सांगतो, त्यावेळेस मामाला कर्म काम आले. सगळे लोक, नातेवाईकापेक्षा जास्त त्यांचे जे जवळचे लोक होते ते सगळे मामाला तिथं पळत पळत मामाला जाऊन भेटायला गेले. सगळ्या जणांनी मामाची काळजी केली, खूप मदत केली मला मामाला त्यावेळेस मदतही केली सर्वांनी. पण हे बघा मित्रांनो, आपण मदत करतो ना कोणाला बी, कोणी असो, तो माणूस पाहून माणसाची श्रीमंती, ही श्रीमंती त्या वेळेला कळती ज्या वेळेला माणूस बेडवरती राहतो, त्यावेळेला श्रीमंती कळती. माणूस ज्या वेळेला स्मशानात जातो त्यावेळेस त्या माणसाची श्रीमंती कळती का ह्या माणसाने कमवलं किती. नुसतं पैसा, गाड्या गोड्या याला महत्त्व नाही, ह्या गोष्टीला मामा कधीच महत्त्व देत नाही. मामाचा जो स्वभाव आहे, म्हणजे आता मी तर मध्ये होतो, पर सांगायचं 400-500 लोक दवाखाने बसवतो म्हणून खाली. तेच ना मग, लाख पार मुंबई पासून लोक भेटायला आले मला, खूप लोक भेटायला तोच तर विषय ना. मग तोच तर विषय तुम्हाला सांगतो ना मी. काय माहिती आहे का मामा, तुम्ही पैसा, खाणं पिणं ह्या गोष्टीला प्राधान्य तुम्ही नाही दिलं, आलं का लक्षात? तुम्ही माणुसकीला प्राधान्य दिलं, त्यामुळं तुम्हाला एवढं जे प्रेम मिळालं. आणि ह्या गोष्टीचं तुम्हाला सांगतो मामा, हे जे तुम्ही जे कर्म चांगले केले ना, ह्या कर्मामुळं तुम्हाला भगवंतानी, तुम्ही वरती होते, वरून भगवंतानी तुम्हाला परत खाली पाठवून तुमची कला सादर करण्याची संधी तुम्हाला देवाने दिली आहे मामा. 29 तारखेला मला दवाखान्यातून सोडलं, म्हणजे डिस्चार्ज झाला. ते सोडत नव्हते, म्हणलो डॉक्टर नाही सोडलं तर मी रात्र पळून जाईन. त्यांनी मला सोडून दिलं. 29ला मी घरी आल्यानंतर मी आता 30 तारखेला फक्त आराम केला. अच्छा, 30 तारखेला आराम केला आणि 1 तारखेला आपली शूटिंग होती ना? नाही, शूटिंग आमच्या गावची यात्रा होती. अच्छा अच्छा, हा, पहिली यात्राला गेली. हा, यात्रेला गेलो तर आमचं सकाळपारी हाजरीचा कार्यक्रम राहतोय. दरवर्षी माझा नेमाना कार्यक्रम राहतो, पण त्यांच्या मनामध्ये आता हाच नाही तर हाजरी देणार कोणी. तर आमची जी पार्टी होती, ते गाजरवाडीचा आर्गनवाला होता, एक भिकामाली डिंगरजवाला नालीवाला होता. तिने सगळं वाद्य बिद्य लावून सगळं करून ठेवलं रेडी, सगळं रेडी करून ठेवलं. त्याच्या मतात म्हणायला ते त्याला म्हणाय कोणी. त्या क्षणी मी स्टेजवर जाऊन उभं राहिला की लोक माहिती वाटतं का बाई, हात दवाखान्यात जागाची गॅरंटी होती, हात लगेच स्टेजवर उभा आहे. तर त्या दिवशी परत आमच्या गावामध्ये घोड्या बैलाच्या शर्ती होत्या. म्हणलं आपल्याला नाही जायचं, तर गावकऱ्यांनी मला स्पेशल गाडी दिली ती, निशाण माझ्या हातात दिलं. तर मला ती गाडी अशी मध्ये आणून उभी केली, तिने मला एकट्याला गाडी बसवलं होतं. अच्छा, हा, त्याच्यानंतर माझी खूप सेवा करायची. ते पाणी आणून देऊ का, वडी आणून देऊ का, मस्त उठा ठेव करायची ती. म्हणजे आपलं गाव सुद्धा इतकं, इकडे गाव सुद्धा गावात आपलं इतकं प्रेम. बोलव मामा, इकडे ते आको इकडे ना, इकडे जर इकडे ती सुट्टी गाडीचं इकडे येडे का? हे बघा मित्रांनो, ही मामाची नात आहे. भेट बाय. हिचं नाव अक्कूबाई आहे, ज्ञानेश्वरी लेकर. हे नाव सांग मला तुझं. नाव सांग नाव सांग नीट. नाव सांग ना. मोबाईल मध्ये नाव सांग. कितीला जाते तू? नाही, तिला नाव नाही, ती पोरे, तिला फक्त मोबाईल खेळता येते. हिला फक्त मोबाईल लागतो, पण शाळेत जाते बरं का, भातबीत खाती मस्त काही. का मामा, ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदी मनीषा कराडकडे पहिल्यांदी जेव्हा उभे राहिले तुम्ही कॅमेऱ्यासमोर, तेव्हा तुम्हाला अशी काही तुमची म्हणजे फापलिंग झाली ते काही? नाही, फापलिंग काय नव्हतं होईल, पण मग ते उभं राहायचं कसं, ते काय करायचं कसं हे माहिती नव्हतं असं. आणि आम्ही कसं बोलायला लागलो का आम्ही सारखं बोलत राहतो, कुठं थांबत नसेल ना. मग ते मागून माहिती झालं का त्याचं बोलणं झालं शिवाय आपण बोलायचं नाही, आपलं झालं त्याचं बोलायचं नाही. साहजिक भांडण तांडण ते होतं. तर तिच्याकच आम्ही एक व्हिडिओ काढला, तर घाई एकदम, एक बाई दोघांची घाई. अच्छा, एक बाई दोघांची घाई. त्या टायमाला तो व्हिडिओ काढला तर आम्ही, तो नाना यांची चॅनल टाकला, तो लय खूप व्हायरल झालं. अच्छा, पहिला व्हिडिओ तुमचा? हा, त्या टायमाला 7 व्हिडिओ होते. गजराबाई आल्यापासून आमचे डबल मिनिंग चालू झाले. डबल मिनिंग जे म्हणतात ना, तर ते ना आपलं तर शब्दाला अर्थ राहतो पाठीमागं. कुणी जर आपल्याला जर एखाद्या जर अडवलं बाबा तुम्ही कसं काय बोलले, त्याच्या मागं आपल्याला अर्थ देतो. जसं दादा कोणती डबल भाषा होती, तसं त्याच्या मागं अर्थ राहतो. म्हणजे फोड करता तुम्ही लगेच? नाही, फोड नाही झाले तर त्या अर्थाला मजा नाही ना. म्हणजे लोक आहे ना, लोक असे गोळा करायचे परत पांगावता आले बाई,
गोळा करायची ताकद पाहिजे, पांगोची ताकद पाहिजे, तर त्याला येडं म्हणतात, नाही तर मग काय. बरोबर आहे. नुसतं कलावंत होऊन उपयोग नाही, काही वरमाळायचं आणि काही आणि ते चालायचं. आपल्याला मला बोगस गप्पा येते नाही काय सब आपल्या घरी दाराकीचा बाग आहे ना, आपलं काही येते आपलं हाय ते हाय आपली. पोरांनी मला इको गाडी फिरायला घेऊन दिली, आमच्या घरचा भाजीपाला हे बघा, माझं. ही मामाची इको गाडी आहे. हा तेवढी फक्त आमचे मजूर व्हायला काय आपलं कुठं गावागावतीला जायला. पण मी अजून तिच्या रुपयाचं अजून भाडं मारेल नाही, मला पोरं मारून देते नाही, फक्त फिरायपुरती गेली. शेती माल विकण्यासाठी हा, आपले काही कोड जायचं कार्यक्रम कुठं जायचं यायचं का आपला किरकोळ कारकोळ माल बाजार न्यायचं तेवढंच फक्त. या महिन्यात किती दिवस काम केलं तुम्ही? या महिन्यात कंटिन्यू महिना केला, फक्त एखाद 2 दिवस खाडे असते. मित्रांनो, मामाला सवडच नाही डायरेक्ट. मामाला कंटिन्यू जवळपास काम राहतं. आता उद्यापासून एकदा नका बुक आहे मी 4-5 दिवस डायरेक्ट. ते झालं का परत नगरवाले येणार आहेत, त्यांचा 6 दिवसाचा आहे. परत एक पुण्यावाली पार्टी, त्यांना मी तसं रेटिंगवर ठेवले, करू म्हणता मला त्याला वेळच भेटत नाही. आम्हाला दे वेळ. नाही तुम्हाला फक्त आता मी ऑलरेडी ना फक्त तुमच्या चॅनलला साकारायचं चॅनलला काम करतो आता सध्या. बाकीचं सगळं करतो, आता तुमच्या चॅनलला काम करतोय. आता मला नगरला नाही तर पण मी नाही जात नगरला बोलितात, पण नाही जात. आपण आपलं लीडच केलं तर खूप चांगलं आहे. कारण कलाकार लोक आले त्याला किंमत राहते, कलाकार दुसरी गेलो त्याला किंमत कमी होती. कोणती रीतीच आहे ना. नाही बरोबर आहे मग. आणि कसं आहे माहिती आहे का, एक चॅनलवाला म्हणून सांगतो कसं आहे माहिती आहे का मामा, तुम्हाला सांगतो, एक व्यक्ती जर 100 चॅनलला जर तो दिसत असेल तर मी एक चॅनलवाला म्हणून माझं पण मार्केट तुमचं मार्केट स्वतःचं पण कमी होणार आहे आणि माझं पण मार्केट कमी होणार आहे. आणि ज्यावेळेस मला 2 पैसे मिळणार आहे त्यावेळेस मी तुमच्यासारख्याला काम देणार आहे. मला जर पैसेच नाही भेटले, व्हिडिओच नाही चालले, तर मी तुमच्या कशा येईल? जे मार्केटमध्ये विकतात तेच आपण दुकान मांडवून ठेवतो ना. नाही काय कलाकारांचं कसं आहे, आता मी हे करणार नाही, मी ते करणार, मी असं करणार. जी चॅनलवाल्याची इच्छा असते ना ती आपण तसंच करायला पाहिजे. तेच तर डबल मिनिंग म्हणला तर डबल मिनिंग करायचं, साधे तर साधे, जसे तसे. कारण कसं राहतं मग त्याचं नाही साधे व्हिडिओ चालले तर डबल मिनिंग मध्ये चालत नाही, डबल मिनिंग साधे चालतात. पण मग एका टप्प्यावर बसून समजा त्याचं जर दिवाळीला गेलं तर तेच ना. मग तुम्हाला 2 पैसे आले तर तुम्ही आम्हाला देणार नाही ना. ह्या बाबतीत मामाचं एक लय भारी तत्व आहे. मामा सगळ्यांची काळजी घेतात आणि काम एकदम जीव तोडून काम करतात. मामाचं काम सगळं एकदम छान आहे. त्यांचं काम मला आवडतं, सगळ्या गोष्टी त्यांच्या अजून सुद्धा हे त्यांना परड बिरड ते अजून माझ्या मनात ठरलं नाही, चॅनलवर देतात आपण त्यांच्या मनात देतात की याचं काम झाले, याला एवढे पैसे द्यायला पाहिजे. बाकीचे मी तोंडाने नाही मागे आलो कोणाकडे पैसे एवढेच द्या का तेवढेच द्या. या संदर्भात आपल्याकडे खूप बारी कलाकार. आता एक ती तुका गेला वैकुंठाची ती तुकारामाची आईची भूमिका केली, ती सुद्धा आपल्याकडे कामाला आली होती. बाळूमामाच्या ज्यामध्ये लेडीज होती ती सुद्धा माझ्याकडे कामाला आली होती. मित्रांनो, मामाचा पण चॅनल आहे बरं का युट्यूबला, शिरपतरावची कॉमेडी म्हणून. शिरपतरावची कॉमेडी ना हा, पण आम्ही एवढं व्हिडिओ नाही टाकते, ते एवढं व्हिडिओ टाकायला त्यांना म्हणजे वेळच मिळत नाही, वेळ नाही आम्हाला, रेंज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आहे ना, आता आपण ज्या जागेवर थांबलोय मामाच्या घरी, तर इथं ना नेटवर्कच राहत नाही. नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. नाही तर आम्ही लाईव्ह पण गेलो असतो, आणि हेच नाही भेटत, रेंजच नाही भेटत. टावरला तक्रार दिली, त्यांचा रिप्लाय आलाय का पाणी चालू आहे, आता नाही काय करता येणार, पाऊस उघडला का तुम्हाला देऊ म्हणे. टावरची शिफारस झाली का? हो, शिफारस झाली, जागा भेटली त्याला. तर मग सरपंचाचं कानू घातलं, सरपंच म्हणणं ती गाडी घ्यायला लागेल. मी डायरेक्ट ऑफिसवाल्यांची कॉन्टॅक्ट केला, तर ते म्हणणं पावसात आमचेच काम खूप बिझी म्हणा, मी निवंत झालं का तुम्हाला टावर देऊ म्हणा मी. बाकी काय झालं हे बघा मित्रांनो, हा जो आंबा आहे ना, ह्या आंब्याचा दरवर्षी आंब्यारस राहतो आम्हाला. आणि यावर्षी नाही झाला वाटतं ना आंब्यारस? नाही, यावर्षी तो बड्डे केला ना. बर्थडे, इथं बर्थडे केला, हाकोजीचा बर्थडे केला, हाकोजाचा बर्थडे केला. नाही आंबरस झाला, पण नेमकेच आंबरस करायचा टाइम मला आपला ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे ते सगळी लाईन तुटली. असं दरवर्षी मामा निस्वार्थीपणे घरचे आंबे राहतात, ह्या आंब्याला भले मोठे मोठे आंबे राहतात, आणि दरवर्षी मामा हे करत राहतात. मामानी जवळपास या आंब्याचे 60-70 हजार रुपये कमवले मामा. हो, झाले. हे बघा, आंबा दिसतो ना तुम्हाला, पाहुण्या रावळ्याला खाऊन देऊन फिरून उरले तेवढे. काय झालं, आंबा दाखव ना. हे बघा, हा आंबा आहे,
खाऊन पिऊन पाहुण्या रावळ्याला देऊन तेवढे पैसे झाले. खाऊन पिऊन पाहुणा रावळ्याला देऊन मामानी 60-70 हजार रुपये कमावले या आंब्याचे. नाही मी एक नाही वापली ती आमची मामीने- सुनबाई वापायची काही मंडळी वापायची तिनेच वापले. आणि यांचं कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, इकडे शेजारीच रस्ता आहे, जागीच रस्ता आहे, या घराच्या 2-3 घरं गेले का जागीच रस्ता आहे. तिथं काही भाजीपाला घेऊन बसलं ना तर काही तासामध्ये तो विकून मोकळा होतो असं आहे. कारण चांगला मोठा रस्ता असल्यामुळे ना खूप लोक ताजे घेऊन जातात. त्यामुळं काही टेन्शन नाही त्यांचं, सगळं काही व्यवस्थित आहे मामाचं, सगळ्या गोष्टी भारी आहे. या कधी आले आमच्या गावाला भेटायला आम्हाला तर आमच्या गावामध्ये वेगळ्या वेगळ्या कीर्ती, भोपळ्याचं झाड आहे, बाजीराव पेशवाचा वाडा आहे, सटवायचं मंदिर आहे, पाण्यात उगते तिन्ही बी. तर मित्रांनो, आज आपण शिरपतराव मामाच्या घरी आलो आणि त्यांच्याशी आपण गप्पा केल्या. आज काही शूटिंग वगैरे काही नव्हती आपली आणि या व्हिडिओची माझ्या खूप दिवसाचं माझ्या डोक्यात होतं, पण मामाला वेळ नव्हता आणि मलाही नव्हता वेळ. पण आज योगायोग असं झाला का आमची गाजराबाईची तब्येत बिघडल्यामुळं आम्ही शूटिंग कॅन्सल झाली आमची. आणि मग म्हटलं चला यार, नाही मामाचा एक व्हिडिओ बनवायचा होता, मला खूप दिवसापासून बनवायचा होता. जसा बाबूराव मामाचा आपण बनवलेला आहे, तेव्हा बाबूराव मामाचे घरचे नेमके घरी नव्हते, नाही तर तुम्हाला ते सगळी फॅमिली बाबूराव मामाची दाखवली असते आपण. पण त्यावेळेस दाखवायला घरचेच कोणी नव्हते, ते कुठंतरी जायला गेलेले होते बाहेर, त्याच्यामुळे काही दाखवता नाही आलं. पण मामाचे सगळे लोक घरी होते आणि तुम्हाला सगळे लोक दाखवले आम्ही त्यांच्या घरचे. तर तुम्हाला कसं वाटलं मामाला जर भेटायला तुम्हाला यायचं असलं तर डुबेरवाडी गाव आहे सिन्नर तालुक्यामध्ये, आणि अण्णाचा मळा बोलायचं, तिथं त्यांचं घर आहे, त्यांना तुम्ही भेटू शकता. डुबेरला वाडीला कोणाला विचारलं का आम्हाला ते युट्यूबवाला का श्रीपादराव का जायचे कुणी सांगू शकते, नाही तर मग वाघ्या कुणी सांगू शकतं आपला ॲड्रेस. तुम्हाला कोणाला विचारलं तरी टोटल 2 गावातले लोक पूर्ण मला ओळखतात. हे बघा मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी, आपण काय करतो, पर्यटक म्हणून फिरायला जातो इकडे तिकडे, नाही का. हे बघा, इकडे पण डोंगर आहे, इकडे पण डोंगर आहे आणि इकडे पण डोंगर आहे, सगळ्या साईडनी डोंगर आहे आणि त्याच्या मध्ये मामाचं घर आहे. लोक डोंगरावर फिरायला जातात, एवढे मोठे मोठे मामाला एकदम जवळून दृश्य दिसतात. आणि आपल्याला वाघ पाहायला भेटत नाही मित्रांनो. मामीने इथं वाघ पाहिले, त्याच्याकडे मोकार वाघ आहे, बिबटे नाही बरं का मित्रांनो, वाघ टायगर. तर तुम्हाला म्हणतो इथं एक भीती पण असते, वाघ बिबट्याची पण भीती असेल मामा इकडं. काही एवढं नाही, काय नाही घाबरत ते, पण तुम्हाला दिसत असतील ना. हा, एवढं नाही, कधी मध्ये येते ती आवाज देते रानातच, सावध करते ती यायचा करते का. हा, सावध करतोय आम्ही आलोय म्हणून, इकडे येऊ नका. हा. तुम्हाला भीती नाही वाटत का मामा त्यांची. काय नाही एवढं, काय नाही, सवय झाली का. आता तो एक पुढं आपला मळा आहे, आम्ही रात्रीचं पाणी भरायचं, तू एकटे काय नाही. कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, शेतकऱ्याचं जीवन खरंच एक अवघड आहे. आता तिथं त्यांना माहिती आहे बिबटे येत्या, वाघ येत्या, सगळे येतं, पण मग पिकाला पाणी भरायला आता शासन रात्रीची लाईट देतं, ते झोपात्या आणि शेतकऱ्याला जागावत्या रात्रीची लाईट देऊन, त्याचीच बी लाईट गायब होती का मामा. लाईटीचं काय खरं आहे, शेतकऱ्याचं जीवन लय बेकार आहे. शासनाने 24 तासाची लाईट केली पाहिजे एक शेतकऱ्याच्या हितासाठी, अशी माझी विनंती पण आहे. जो कोणी गव्हर्नमेंटमध्ये काम करत असेल, उच्च लेवलचा अधिकारी असेल, आमदार खासदार कोणी असेल, त्यांना माझी विनंती आहे का शेतकऱ्यांना तुम्ही 24 तास लाईट द्या, जेणेकरून जे डोंगराळ भाग आहे, जिथं वाघ बिबटे असं काही धोक्याचं वातावरण असेल, अशा ठिकाणी तुम्ही 24 तास लाईट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रात्रीचे साफसूप राहतात, हा, खूप अडचणी राहतात. आणि कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, शेतकरी हा असा आहे का ज्याला समजा बिबट्याने धरलं किंवा साप वगैरे काही झालं बिलं तर त्याला तो खर्च करण्याची सुद्धा त्याची क्षमता नसते. तर जो कोणी शासन दरबारी ही गोष्ट मांडू शकतो तर त्यांनी नक्की आम्हाला सहकार्य करा आणि हा मुद्दा शासन दरबारी मांडा. तर मामा येऊ का आता. हो या, धन्यवाद. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. आणि आज हा व्हिडिओ मला बनवायचा होता, तो आज आपण बनवला. तर चला मित्रांनो, आणि विशेष आभार म्हणजे आपल्या काजल मॅडमनी व्हिडिओ शूट केलेला आहे.
काजल मॅडमचे पण विशेष आभार मानतो आणि थांबतो मित्रांनो. थँक्यू.